नाही नाही, आम्ही नाही ऐकणार. आम्हाला हवी पार्टी. मिळणार मिळणार, सगळ्यांना पार्टी मिळणार. असं करा, तुम्ही आज आमच्याकडे जेवायलाच या. काही नाही हो आजी, गंमत केली. पण काही म्हणा, मोनाने पंतीची न्यूज दिली आणि मनूने लग्नाची. सलील म्हणजे तोच ना इथे आला होता, गोरा गोरा चष्मेवाला. होय तोच. पण तो जेव्हा पहिल्यांदा इथे आला होता ना, तेव्हाच चाळभर चर्चा झाली होती. मनात म्हटलं आज ना उद्या यांच्याविषयी काहीतरी कळणार म्हणून. मुलगा खूप छान आहे, दिसायलाही उत्तमच आहे. नशिबानाथ बाबा, दोन्ही जावई हिऱ्यासारखे मिळालेत. अगं मोना, ह्यांच्या हातावर निदान साखर तरी दे. काही म्हणा, आज मला खूप आनंद झाला. असं काही चांगलं ऐकायला मिळालं ना का दिवस कसा छान जातो बघा. आणि आजी आजोबा, आणखीन एक गोष्ट सांगते. जोपर्यंत साखरपुडा होत नाही ना, तोपर्यंत कुणाला काहीही सांगू नका. येते मी. चला या. काहीही म्हणा, आपली पंटी पायगुणाची ठरली. ती आली आणि मावशीचं लग्न जमलं. अहो, दळवींकडे फोन करून कळवा. हो हो, कळवतो. चला, बारशाची तयारी जोरात सुरू केली पाहिजे. बरं, मी काय म्हणते, म्हणजे मला एक अशी आयडिया सुचली होती. म्हणजे आपण जर का बारसं घराबाहेर अंगणात केलं तर. हा, फर्स्ट क्लास. छान कल्पना आहे. कशाला? बारसच तर आहे आणि नावच तर ठेवायचंय. ते सुद्धा कानात सांगायचंय. त्याची काय दवंडी का पिटवायची? हा, नको. आपलं आपलं घरातच बरं आहे. नानू मामा, तुला कसा रे प्रॉब्लेम असतो प्रत्येक गोष्टीत? हा, ए दीडशे आण्या, आपल्या घरात किती वर्षांनी मुलगी जन्माला आली ते सांग मला आधी. हा, नाही तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण म्हणून अगं म्हणूनच बाहेर करायचं आणि जोरात करायचं. वा, हे बघ नानू मामा, आपल्याकडे मोठं मन नसेल ना, तर निदान मोठा विचार तरी करावा ना. पण तसं जर का असेल तर मग तयारीला लागायला हवं नाही का? आधी नाव ठरवायला हवं. ज्यांना ज्यांना जी जी नावं आवडतात त्यांनी त्यांनी लिस्ट करून द्या. आई, ही माझी लिस्ट, ही बघ, तयार आहे. याला म्हणतात तयारी. बघा माझा मुलगा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं, खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.